पुण्यामधल्या रिंग रोडचं लवकरच भूमिपूजन होणार आहे। या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन वेळ निश्चित करू अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा युवक अध्यक्षपदी सूरज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सूरज देशमुख यांना नियुक्ती पत्र दिले आहे। मुंबईमध्ये आलिशान घरांची विक्री झाली आहे। 2024ला या वर्षामध्ये देशात गृहविक्रीमध्ये मुंबईत पहिलं स्थान पटकावलंय। या 52 घरांच्या विक्रीमधून तब्बल 4754 कोटींची उलाढाल झाली आहे। सिडकोच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदवण्याची मुदत आज संपतीये। मात्र दुसरा टप्पा म्हणजे घरांची निवड करण्याच्या मुदतीपर्यंत ग्राहकांना आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयामध्ये 20वा जागतिक मराठी संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। सातारा जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं हा सोहळा होणार आहे। शरद पवार, आशिष शेलार, उदय सामंत, शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन करण्यात येईल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी मध्य रेल्वेच्या जीएम यांना भेटून कोकणामध्ये दिव्यापेक्षा दादर इथून गाड्या सोडण्याची विनंती केली आहे। 1996 पासून दादर ते रत्नागिरी आणि दादर ते सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन सुरू होत्या, पण कोरोना काळामध्ये त्या बंद करण्यात आल्याचं म्हटलंय। 12वीच्या विद्यार्थ्यांना आजपासून परीक्षेचं हॉल तिकीट मिळणार आहे। तर हे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीनं www.mahahscboard.in या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना डाउनलोड करता येणार आहे। आरटी अंतर्गतच्या प्रवेश प्रक्रियेसाठीचा पहिला टप्पा पूर्ण झालाय। 13 जानेवारीपासून विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यास सुरुवात होणार आहे। आरटी प्रवेश प्रक्रियेमध्ये मुंबईतील 254 शाळांची नोंदणी झाली आहे। सध्या मुंबईमध्ये दिवसा गरम आणि रात्री थंड असं वातावरण आहे। दिवसाचं कमाल तापमान 34 तर रात्री किमान तापमान 18 अंशांवर पोहोचले। केवळ 12 तासांमध्ये 15 अंशांचा फरक पडत असल्यानं नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतोय। मुंबईच्या अनेक भागातील हवेची नोंद ही वाईट ते अतिवाईट श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीतील मुंबईतील हवेत धुलीकणांमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी उपायांची कठोर अंमलबजावणी करण्याचं वातावरण फाउंडेशननं सूचित केलंय। जालन्यातील नाफेडच्या खरेदी केंद्रावरील सोयाबीन खरेदी सध्या ठप्प झाली आहे। बारदाना संपल्यानं नाफेडला तुर्तास सोयाबीन खरेदी बंद करावी लागली आहे। 1600 शेतकऱ्यांकडून नाफेडनं सोयाबीन खरेदी केली आहे। 2900 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अजूनही बारदाना अभावी रखडली आहे। नाफेड केंद्रावर सोयाबीन खरेदी रखडल्या प्रकरणात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पणन खात्यानं बारदाना खरेदीचं टेंडर काढलंय। येत्या 2 दिवसांमध्ये बारदाना उपलब्ध होतील असं आश्वासन कोकाटे यांनी शेतकऱ्यांना दिलं। नाशिकच्या निफाडमध्ये शेतातल्या पिकांवर ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात आली आहे। आधुनिक उपाययोजना म्हणून एका महिला शेतकऱ्यानं ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्याचा प्रयोग केला। या फवारणीच्या प्रयोगामुळे वेळ आणि पैशांची सुद्धा बचत होतीये। देशातील सरकारी बँकांच्या अधिकाऱ्यांनी 2 दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय आणि 24 तसंच 25 फेब्रुवारीला अधिकारी संपावर जाणार आहेत। 5 दिवसांचं कामकाज आठवडा करावा, बँकेतील सर्व स्तरावरील रिक्त पदं त्वरित भरावीत या प्रमुख मागण्यांसाठी हा संप करण्यात येणार आहे। विद्यमान केंद्रीय वित्त सचिव तुहिनकांत पांडे यांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये महसूल सचिव म्हणून पदभार स्वीकारलाय आणि त्यांच्याकडे महसूल सचिवांची जबाबदारी देण्यात आली असली तरी यापुढे ते वित्त सचिव म्हणून सुद्धा कारभार पाहतील असं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलंय। पिंपरी ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर प्रवाशांची संख्या वाढली आहे। नववर्षाच्या सुरुवातीला मेट्रोच्या प्रवाशांची संख्या 5 लाखांवर गेली आहे आणि गेल्या 7 दिवसात मेट्रोचं उत्पन्न 58 लाखांवर पोहोचलंय। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात चंद्रपूरकरांसाठी स्वस्त दरात टायगर सफारी व्हावी यासाठी निर्णय घ्या अशी सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना केली। वनमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वन विभागाच्या आयोजित कार्यशाळेला त्यांनी उपस्थिती लावली आणि यावेळी ते बोलत होते। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या ग्लोबल कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी कोकाटे यांनी कृषी विज्ञान केंद्रातील पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली।
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या पत्नी डॉक्टर अमिता बिर्ला यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. बिर्ला यांना चांगलं आरोग्य आणि सुबुद्धी पांडुरंगानं द्यावी ही प्रार्थना अमिता बिर्ला यांनी विठ्ठलाच्या चरणी केली. समाज विज्ञान संस्थेतल्या कंत्राटी 115 प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या वर्षभराच्या वेतनाचा प्रश्न आता सुटलाय आणि त्यासाठी टाटा एज्युकेशन ट्रस्टनं 5 कोटी देण्याचा निर्णय घेतलाय. मार्च 2026 पर्यंत या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर आता कुठलीही गदा येणार नसल्याचं स्पष्ट झालं. अलिबागच्या धेरण शहापूर खरबंदिस्तेची दुरुस्ती होणार आहे आणि त्यासाठी 4.25 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. या कामामुळे खाऱ्या पाण्यानं नापीक झालेली जवळपास 150 हेक्टर खार जमीन आता संरक्षित होणार आहे. महाबळच्या देहू रोडमध्ये MNGLच्या गॅस वाहतुकीच्या पाईपला आग लागली आणि यावेळी अग्निशमन दलानं तात्काळ ही आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पश्चिम रेल्वेनं फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारलाय. गेल्या 9 महिन्यांमध्ये पश्चिम रेल्वेनं फुकट्या प्रवाशांकडून 104 कोटींचा दंड वसूल केलाय आणि ही कारवाई एप्रिल ते डिसेंबर या महिन्यांमध्ये करण्यात आली. डोंबिवलीमध्ये हस्तिदंत तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक केली आहे. 10 लाख किमतीचे 2 हस्तिदंत यावेळी जप्त केलेत. पुण्यामध्ये खासगी कारमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पुणे RTOनं 6 पथकं तयार केलीत आणि त्यांना वायुवेग असं नाव देण्यात आलंय. सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि आंबेडकरवादी संघटनांनी सहभाग घेतला. दोन्ही गटातील आरोपींना तात्काळ शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. गडचिरोलीमध्ये जरांगे धस आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात समाज आक्रमक झालाय. शहरातल्या मुख्य चौकात जोरदार नारेबाजी करत निषेध करण्यात आला. यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. वाशिमच्या विठ्ठल कृषी मार्केटमध्ये 2 कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला. आरोपींनी चाकू आणि लोखंडी रॉडनं हल्ला करून 1,20,00,000 रुपये लंपास केलेत. पोलिसांकडून आरोपींचा आता शोध सुरू आहे. बदलापूरमध्ये प्रेमसंबंधातून 16 वर्षाची मुलगी गरोदर झाली आणि या प्रकरणात मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून प्रियकराविरोधात बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा दाखल केलाय. तर पोलिसांकडून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. नाशिकमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सायबर चोरट्यांनी तब्बल 1,36,00,000ची फसवणूक केली आहे. शेअर मार्केटमध्ये जादा परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवत एका व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली. तर दुसऱ्या प्रकरणामध्ये CBI मधून बोलत आहोत अशी बतावणी करत CAला 42 लाखांचा गंडा घालण्यात आला. सोलापूरमध्ये GST बुडवणाऱ्या 2 व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली. तब्बल 10,83,00,000चा GST बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सोलापूर GST विभागानं ही कारवाई केली आहे. बीड प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस यांच्या आरोपावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. आरोप करताना विचार करावा. आम्ही या प्रकरणामध्ये राजकारण आणणार नाही, कुणाला पाठीशी घालणार नाही असं अजित पवारांनी म्हटलंय. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर सवाल उपस्थित केले. सरकार बीडमधल्या आरोपींना का वाचवतंय असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. पालकमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला आणि यावर पालकमंत्री कोणाला करायचा हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो असं उत्तर अजित पवार यांनी दिलंय. जाट आरक्षणावर केजरीवालांनी मोठा दावा केला. जाटांचा ओबीसीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी केजरीवालांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिलं. तर केंद्र सरकारनं जाटांना धोका दिलेला आहे असा आरोपही केजरीवाल यांनी केलाय. दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्या विजयाच्या भविष्यवाणीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झालाय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर संदीप दीक्षित यांनी प्रत्युत्तर दिलंय. ज्यांना आप या पक्षाकडून अपेक्षा आहेत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून द्यावा असं त्यांनी म्हटलंय. निवडणुकीच्या तारखेची घोषणा होताच दिल्लीमध्ये पोस्टर वॉर रंगले. भाजप विरोधात आपनं बॅनरबाजी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री कोण असा मजकूर आपच्या या पोस्टरवर लिहिण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनं साफ होणार हवा येत आहे भाजपा असा मजकूर या पोस्टरवर लिहिलाय.
ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडी बरखास्त करण्याची मागणी केली आहे। ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आली होती असं वक्तव्य ओमर अब्दुल्ला यांनी केलं आहे।